सरस्वतीची ज्ञानप्रियता, कर्णाची ती दानशूरता, सरस्वतीची ज्ञानप्रियता, कुबेर घरचा स्वामी होता, कुबेर घरचा स्वामी होता, असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता. लातूर एक आधुनिक शहर, महाराष्ट्र राज्याला भूषणावह अशी सर्व गुणसंपन्न नगरी. विविध शिक्षण संस्था, आणि कृषी उत्पादनांचा प्रचंड व्यापार घडवणारे एक ऐतिहासिक नगर. लातूर, रत्नापूर. आजच्या स्पर्धात्मक शिक्षणाच्या युगात मराठवाड्यातील गुणवंतांना मानाचे स्थान मिळवून देणारे एक शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र, शेतीमालाच्या व्यापारातून परिसरातील कृषी व्यावसायिकांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रगतीचे मार्ग खुले करणारे एक व्यापार केंद्र. राष्ट्रकूट काळापासून ज्ञात असूनही गेल्या शतकातील या शहराचा विकास प्रत्येकाला आश्चर्यचकित करणारा आहे. अभिरुची संपन्न सांस्कृतिक वारसा जपताना साहित्य, संगीत, शिक्षण यांचाही विकास लातूर शहराने घडवला. या विकासामागे ज्या राजयोगी व्यक्तिमत्वाची दूरदृष्टी कारणीभूत होती, असे दानशूर, साक्षेपी, संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय सेठ श्री पूरणमलजी लाहोटी. 19व्या शतकाच्या अखेरीस जेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढा भारतभर विविध नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र होत चालला होता, तेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लातूर शहराचे महत्त्व जाणून 1891 साली लातूर शहरात सूतगिरणी स्थापन केली. हाच तो टिळक नगरचा संपन्न परिसर. स्वातंत्र्य चळवळीला निधी मिळवून देण्यासाठी लोकमान्यांनी ही सूतगिरणी स्थापन केली होती. या सूतगिरणीच्या माध्यमातून लातूर परिसराने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला अर्थसहाय्य केले. लोकमान्य टिळकांच्या या महान कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक विचारी व्यक्तिमत्वांनी लातूरला आपली कार्यभूमी मानलं. ज्यांच्या महान योगदानामुळे लातूर शहराचं व्यक्तिमत्व घडलं, अशा व्यक्तींच्या अग्रस्थानी स्वर्गीय सेठ पूरणमलजी लाहोटी यांचं व्यक्तिमत्व होतं. याच धगधगत्या कालखंडात औसा तालुक्यातील हिप्परगा या गावी सेठ सूरजमलजी लाहोटी यांच्या घरात एका युगपुरुषाचा जन्म झाला. पूरणमलजी लाहोटी 1903 साली ज्या वातावरणात जन्मले, ते वातावरण स्वातंत्र्य संग्रामातील विविध चळवळींनी भारलेले होते. वडील सूरजमलजी लाहोटी यांची व्यापारी पेढी गुलबर्गा शहरात होती. निजाम राजवटीतील एक प्रमुख केंद्र म्हणून गुलबर्गा शहर विख्यात होते. याच शहरात पूरणमलजी शिक्षण संपादनासाठी आले. 1917 साली सूरजमलजींनी लातूरमध्ये तेलगिरणीचा व्यवसाय सुरू केला. तसेच कापूस निवडून त्यावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय देखील लातूरमध्ये सुरू केला. लातूर शहरातील या व्यवसायाच्या निमित्ताने पूरणमलजी लातूरात येऊ लागले.
1925 साली जेव्हा पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जगभर मंदीची लाट उसळली होती, तेव्हा कापड गिरणी चालवणे अत्यंत धोक्याचे होते. कापडाला जागतिक बाजारात विशेष मागणी नव्हती. याच काळात गुलबर्गा येथील मेहबूबशाही कलबुर्गा मिल्स अर्थात MSK मिल्स बंद पडली व 1200 कामगार बेरोजगार झाले. त्यांचा रोजगार पुन्हा चालू व्हावा, 1200 कुटुंबांची रोजीरोटी ज्या एका मिलवर अवलंबून होती, ती मिल सूरजमलजींनी केवळ कामगारांचा रोजगार पुन्हा सुरू व्हावा या उदात्त हेतूने पुन्हा सुरू केली. हैदराबाद निजाम राजवटीची राजधानी. लाहोटी परिवार आपला व्यापार विस्तारत होता आणि तेव्हा निजाम राज्यभर एकूण 18 शाखांमधून त्यांचा व्यापार चालत असे. देशभरातील श्रीमंत कुटुंबांमध्ये लाहोटी परिवाराची गणना त्या काळी होत असे. संपूर्ण भारत देशातील तेल उद्योगाशी निगडीत असलेल्या पहिल्या 10 उद्योगपतींमध्ये लाहोटी परिवार अग्रभागी असल्याचा उल्लेख दी मारवाडीज या ग्रंथात 1930 साली करण्यात आला होता. असा संपन्न वारसा लाभलेले पूरणमलजी केवळ धनसंचय करून अधिकाधिक श्रीमंती प्राप्त करू शकले असते. संपत्तीमध्ये अधिकाधिक वाढ करून स्वतःची व परिवाराची घोडदौड चालू ठेवणं ही बाब पूरणमलजींसाठी सहज शक्य होती. 1935 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे प्रमुख शंतनूराव किर्लोस्कर तसेच बजाज उद्योग समूहाकडून भागधारक होण्यासाठीचे प्रस्ताव देखील पूरणमलजींच्याकडे आले होते. परंतु या सर्व संधी पूरणमलजींनी नाकारल्या. व्यक्तिगत संपन्नतेची लालसा त्यांना कधीच भुरळ पाडू शकली नाही. ज्या परिसरात आपण राहतो त्याचा विकास सुधारणा व्हावी हाच केवळ त्यांचा ध्यास होता. निजामाची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी क्रांतिकारक कारवाया सुरू झाल्या होत्या. क्रांतिकारकांना आर्थिक पाठबळ देण्याचा निश्चय केला. देशाचे स्वातंत्र्य व आम जनतेसाठी शिक्षण हीच पूरणमलजींची प्राथमिकता होती. परमार्थास सर्वोच्च प्राधान्य देणारा तो एक आधुनिक कर्ण होता. जातीपातीच्या संघर्षात अडकलेल्या समाजाची शक्ती विधायक कार्याकडे वळवण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी जातपात तोडणारा आर्य समाज निर्माण केला होता. मराठवाड्यात आर्य समाजाला उदंड प्रतिसाद मिळत होता. लोकांची मानसिकता नेमकेपणाने ओळखून पूरणमलजींनी 1932 साली आर्य समाजाच्या स्थापनेसाठी भव्य जागेची देणगी दिली. अन्यायाच्या प्रतिकाराला सहाय्य केले स्वामी रायाला. हो, अन्यायाच्या प्रतिकाराला सहाय्य केले स्वामी रायाला. थकला नाही कधीही देता, थकला नाही कधीही देता. असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता. 1938च्या सुमारास पूरणमलजींच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात पूरणमलजी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांची भेट झाली. विचारांनी व निष्ठेने जोडली गेलेली 2 मने एकत्र आली. महात्मा गांधी आणि जमनालालजी बजाज यांचेही नाते याच प्रकारचे होते. स्वामी रामानंद तीर्थ आणि पूरणमलजी लाहोटी यांच्या स्नेहबंधाने मराठवाड्यात अशाच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. पूरणमलजींच्या पाठबळामुळे क्रांतिकारकांना भक्कम आधार लाभला होता. स्वामीजी व त्यांच्या कार्यकर्त्यांना लागेल तेवढी रक्कम तातडीने देण्यात यावी, कसलीही चौकशी करू नये, ही रक्कम माझ्या नावावर टाकावी
अशी लेखी आज्ञा पूरणमलजींनी त्यांच्या 18 शाखांमधील कार्यालयांना दिली होती. याच काळात पूज्य श्री बाबासाहेब परांजपे अंबाजोगाई येथे अध्यापनाचे कार्य करीत होते. पूरणमलजींनी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाची स्थापना 7 जानेवारी 1940 रोजी केली व लातूर परिसराला शिक्षणाचे महाद्वार खुले केले. अशा काळात स्त्री शिक्षणाचा आग्रह धरून समाजाचा रोष ओढून घेण्यासाठी अतुलनीय धैर्याची गरज असते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच हे धैर्य दाखवले पूरणमलजी लाहोटी यांनी. गोदावरी देवी कन्या विद्यालयाची स्थापना त्यांनी याच काळात केली. मुलींच्या शिक्षणासाठी निःशुल्क सोयीशिवाय त्या काळातील व्यवस्थेत मुलींच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून पडदा लावलेल्या टांग्यांची तसेच निवासस्थानाची सोय देखील केली. पुण्याहून उत्तमोत्तम शिक्षिकांना पाचारण केले व त्यांना निवासाची सोय उपलब्ध करून दिली. मराठवाड्यात स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा पूरणमलजींनी केला. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच अध्यापन क्षेत्रात पुढे ज्यांनी अतुलनीय कार्य केले अशा विद्यार्थिनी घडवल्या. 60 वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणासाठी पूरणमलजींनी केलेल्या प्रयत्नांना या यशाचे श्रेय द्यावे लागेल. मुला मुलींना शिक्षित केले, ज्ञानासाठी अविरत झिजले. मुला मुलींना शिक्षित केले, ज्ञानासाठी अविरत झिजले. संस्थांचा तो दाता होता, संस्थांचा तो दाता होता. असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता. केवळ स्वतःच्या गावातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात शिक्षणाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पूरणमलजींनी सढळ हाताने मदत केली. नांदेडचे पीपल्स कॉलेज, गुलबर्ग्याचे नूतन विद्यालय, उमरगा येथील भारत विद्यालय तसेच अंबाजोगाईच्या योगेश्वरी विद्यालयाला पूरणमलजींनी भरभरून मदत केली. शतेषु जायते शूराः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला कळू नये अशी वृत्ती बाळगणारे पूरणमलजी संस्कृत सुभाषितातील वर्णनाप्रमाणे फार अभावाने आढळणाऱ्या दानींपैकी एक होते. उदार अंतःकरणाने देणगी देताना कोणतीही अपेक्षा बाळगली नाही. संस्था स्थापन केल्या पण मालकी हक्क कधीच बाळगला नाही. कोणताही बडेजाव नाही, मिरवून घेणे नाही किंवा प्रसिद्धीचा हव्यासही नाही. एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे आपले कर्तव्य करीत राहणे हाच एकमेव धर्म पूरणमलजींनी मानला. कुठलीही इच्छा, आकांक्षा आणि किंतु न ठेवता पूरणमलजी आयुष्यभर अखंड दान देत राहिले. आणि हे दान देताना त्यांना प्रसिद्धीची यत्किंचित अभिलाषा नव्हती. कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांनी किती रक्कम दान दिली आणि कोणाकोणाला ते मदत करत राहिले याबद्दल कोणालाही सांगता येत नाही. फक्त ते देत राहिले एवढंच सांगता येतं. पण त्यांच्या या गुणाविषयी त्यांचे नातू श्री लक्ष्मणरावजी लाहोटी हे त्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. ज्यावेळेस माझे आजोबा वारले त्यावेळेस मी 3 वर्षाचा होतो. पण माझे वडील सांगत होते की ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचे जे प्रॉपर्टी किंवा जंगम मालमत्ता होती त्यांची कॅश, ते त्यावेळेस निजामाचे बँकरसुद्धा होते. पण त्यांच्या नावे काही रक्कम शिल्लक राहिली नाही. म्हणजे एवढं त्यांनी आपल्या हयातीत
दान दिलं आणि कुठेही आपलं नाव लावून घेतलं नाही. आजच्या माझ्या माहितीप्रमाणे जे त्यांचे शेअर आणि स्थावर जंगम मालमत्ता होती ती आजची किंमत जर लावली असती तर 100 कोटी रुपये त्याची किंमत झाली असती. परंतु त्या हिशोबाने त्यांनी किती दान केलं हे अंदाजा आम्ही काही बांधू शकत नाही. हे आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांनी प्रसिद्धी प्रमुख नव्हतेच त्या कारणामुळे कुठेही त्याचा उल्लेख नाही, पण अंदाजा बांधू शकतो की 100 कोटी रुपये त्यांनी दान केले असावे. पूरणमलजींचे असामान्य दातृत्व आणि अतुलनीय कर्तृत्व लक्षात घेऊनच स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1952 साली पहिल्या राज्यसभेच्या सभासदत्वासाठी अर्ज करण्याचा आग्रह केला. समाजवनातील पूरणमलजींच्या विषयीचा आदर लक्षात घेऊन निजाम राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखाने पूरणमलजींची निवड केली. खासदार पूरणमलजींचे लातूर शहरातील आगमन होताच जनतेने उत्स्फूर्तपणे ट्रकमधून त्यांची मिरवणूक काढली. दुष्काळ प्रसंगी किंवा अडीअडचणीला दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पूरणमलजींना लातूरातील दलितांनी सन्मानपत्र बहाल करून त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा गौरव केला. याचक कोणी येता दारी, दुःखे त्यांची त्वरित निवारी. याचक कोणी येता दारी, दुःखे त्यांची त्वरित निवारी. दीन जनांचा वाली होता, दीन जनांचा वाली होता. असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता. 10 फेब्रुवारी 1954 रोजी खासदार पूरणमलजी लाहोटी राज्यसभेच्या बैठकीकरिता दिल्लीला जाण्यासाठी निघाले असताना उमरगा येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. समस्त मराठवाडा शोकसागरात बुडून गेला. जगले सारे कृतार्थ जीवन, आठवत्यांचा असे चिरंतन. विनम्र होऊन झुकतो माथा, असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता. पूरणमलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लातूरवासी एकत्र जमले होते. पूरणमलजींचे यथोचित स्मारक व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. पूजनीय श्री बाबासाहेब परांजपे व श्री चंद्रशेखर बाजपेयी यांनी पूरणमलजींच्या नावे तंत्र शिक्षण देणारे तंत्र निकेतन स्थापन करावे अशी कल्पना मांडली व या स्मारकासाठी आमचेही योगदान स्वीकारावे असा आग्रह लातूरवासियांनी केला. उभारलेल्या निधीतून पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन आकाराला आले. हे तंत्रनिकेतन पुढे महाराष्ट्र शासनाला सुपूर्त करण्यात आले. संपूर्ण भारतात असे हे एकमेव उदाहरण आहे. लातूरचे माजी खासदार श्री गोपाळराव पाटील हे मारवाडी राजस्थान विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. एक विचारवंत म्हणूनही ते लातूरकरांना परिचित आहेत. तर स्वर्गीय पूरणमलजीबद्दल त्यांचे काय विचार आहेत ते आता आपण ऐकूया. आज मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था आपले आदरणीय पूरणमलजी लाहोटी यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. हे अतिशय आनंदाचा दिवस आहे. ते खरे कर्मयोगी होते आणि त्यांनी निस्वार्थपणे
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षण संस्था काढून खऱ्या अर्थानं आपल्या पूर्ण समाजाच्या विकासाचा पाया शिक्षणाच्या संस्थेतून घातला. आणि लातूरचं भाग्य आहे की आज या पायावर कळस चढलेला आपण पाहत आहोत. आज आपले विद्यार्थी निरनिराळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मॅनेजरियल पोस्टमध्ये सुद्धा ते गेलेले आहेत. हे सगळं श्रेय खऱ्या अर्थानं जर कुणाला द्यायचं असेल तर दूरदृष्टी असणारे पुरणमलजी लाहोटी यांनाच जातं, असं माझं प्रामाणिक मत आहे. आमचं भाग्य आहे की मी त्या ठिकाणी मारवाडी राजस्थानमध्ये विद्यार्थी होतो. तर या दृष्टीनं लातूरला जे योगदान त्यांनी दिलं ते अमूल्य आहे. त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून मी मारवाडी राजस्थान संस्थेला धन्यवाद देतो. स्वर्गीय पुरणमलजींनी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या रूपाने लावलेल्या रोपट्याचा आज एक विशाल वटवृक्ष झालेला आहे. मराठवाडा व विशेषतः लातूर परिसराने शिक्षण क्षेत्रात गरुड भरारी घेतली. या सर्व प्रगतीचा पाया ज्यांनी रचला त्यात स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ यांच्याच बरोबरीने स्वर्गीय पुरणमलजी लाहोटी यांचे योगदान बहुमूल्य असे आहे. या दिग्गज व्यक्तिमत्वांनी दिलेल्या शिदोरीवरच आज मराठवाड्याचा विकास होत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे व असीम त्यागामुळे आपले वर्तमान सुरक्षित आहे, याची विनम्र जाणीव आपल्याला आहे. अशा थोर विभूतींना हा लातूरकरांचा मानाचा मुजरा. असा एक तो राजा होता, असा एक तो राजा होता,